अशा सर्व सदस्य यामध्ये शिवानी परमगिरी पुढे आमंत्रित आहे. शिवानी परमगिरी याने पुढे येते आमची वाटतं अथर्व कदम, वैभव पवार, पुन्हा सुयश साटम आलेले तिथे कार्यवाही पडत या आणि कोणी असतील तर यांनी स्थानिक आमचे आशिष कांदे या आणि यापूर्वी नाव फोन झालेले आहे छत्रपती शिवरायांना आपण या ठिकाणी जोरदार घोषणा देऊन क्षत्रिय जन्मशताब्दी वर्ष चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमाची धावपळ करायची आपले सन्माननीय शिवरायांचा बाळराय ठाकरे यांचा सर्वांच्या मायमावे महादेवन मी आकांक्षा ताई आणि प्रियंका विनंती केली की महादेवांची आहे आपल्या गरिमा आणि दोन्ही मिळून महादेवनाचा व्हायचे मासाहेब तर या कार्यक्रमाला मी शिवाजींना जोडणाऱ्या मानसिक आयोजित आहे कार्यक्रमाच्या विनंती आणि मी या कार्यक्रमाला अथर्व वैभव जगदीश लॉर्ड क्रमांक 74च्या नगरसेविका विद्या आर्या मॅडम यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि प्रत्येकाला काम आहे. तसंच आमच्या एक नगरसेविका म्हणजे शिवानी वहिनींना देखील तिथे कुठेतरी एक मीटिंग आहे आणि तिला जायचंय. त्यामुळे मी आयोजिका मानसी जोडकरांना विनंती करेन की तिचा सन्मान करायचा. तसंच रणिकांना विनंती करेन की आपण असंच सन्मान जोडणाऱ्यावर काही घ्यायचा आहे आणि मग नंतर आपण लगेच एक कार्यक्रम चालू करूया. या नगरसेविका जोगेश्वरीचा ज्यांच्यासाठी तुमचा आता खूप जोरदार टाळ झाला पाहिजे. जोगेश्वरी सर्वात जास्त महिला नगरसेविका निवडून येण्याचा मान आपण मिळवलाय आणि त्याच्यामध्ये त्या नगरसेविका व्यासपीठावरती आहे. मी माहिती तिच्यासमोर उभा होतो आणि तिला हरवण्याचा मान आपण नाव घरी एकदम तिला जोडलं नाही दिल्या जोरदार टाळ दिला पाहिजे. सन्माननीय महाराष्ट्र नगरपालिकेचे अध्यक्ष राजकारणी साहेब यांच्या या नगरसेविका आहेत ज्या आपल्या बरोबर युतीमध्ये होत्या आघाडीमध्ये होत्या. जोरदार म्हणजे विद्या आर्य त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सन्मान येतोय त्याला जोरदार टाळ्या मात्र झाल्या पाहिजे. आपण पुढचा कार्यक्रम देखील लगेचच कार्यक्रमाला उशीर झालाय त्याचप्रमाणे पुढील सन्मान ठिकाणी 77 प्रभागामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला उपस्थित आहेत. तुमच्याकडून त्यांना शुभेच्छा. सन्माननीय सहकारी नगरसेविका सौ लोनाताई रावत, मानसी झुवाटकर तसेच विद्या आर्या. खरं तर आता सत्कार स्वीकारताना एक आनंद यासाठी आहे की हा जो आम्हाला सन्मान मिळतो तो कुठेतरी त्याचे भागीदार तुम्ही असता आणि त्याचमुळे कुठेतरी आम्ही या स्टेजवरती सन्मान देण्यासाठी उपस्थित असतो. हा आशीर्वाद तुमच्यामुळे मिळालेला असतो आणि तुम्ही आम्हाला मताच्या रूपात दिलेला असतो आणि ती 5 वर्षासाठी आम्ही काम करण्यासाठी बांधील असतो आणि ती जबाबदारी स्वीकारणं या पदाची जबाबदारी घेतलेली आहे.
त्या जबाबदारीमध्ये आपल्या सर्व महिला भगिनींचा, माझ्या इथे सर्व उपशाखा प्रमुख आहेत, उपविभाग समन्वयक आहेत, सर्व शाखा प्रमुख, इथे शाखा प्रमुख शिवाय तसेच शाखा समन्वयक मधुकर जुवाटकर आणि उपस्थित सर्व घटक खूप कार्य करते. खरं तर हा सन्मान त्या सर्वांमुळे आहे आणि त्या सर्वांचं सहकार्य हे आपल्या सर्वांचं आहे. आणि त्यातूनच आज सर्व आज महिलांचा जो सत्कार घेतलेला आहे, त्या सत्कार समारंभाला आज आपण सर्वांनी उपस्थिती लावली आहे, ती खरोखर अगण्य आहे. जुवाटकरांचं म्हणणं आहे की उशीर झाला, पण त्यांनी उपस्थिती बघता ही उपस्थिती अजून वाढावी हे जुवाटकरांना नक्कीच एक सल्ला देईल. आणि ते देत असताना आपण सर्व उपस्थित असलेल्या सर्व महिलांना महिला जागतिक दिनाच्या शुभेच्छा देते. आणि दुसऱ्या कामासाठी मला जायचंय, त्यामुळे जास्त वेळ न बोलता मी माझी रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.